आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ती निघून गेली त्याची भीती वाटते मला. आपण कुठे कमी तर नाही पडत आहोत ना. ती लहान आहे. कदाचित कोणाचं तरी ऐकून तिच्या मनात हा विचार आला असणार. पुन्हा असं झालं तर, असा वेडावाकडा विचार तिने पुन्हा केला तर. नाही गौरीजी, ती असा विचार नाही करणार. मी समजवेन तिला. ती क्षणभर नव्हती आपल्या डोळ्यासमोर तर काय अवस्था झाली होती आपली. ती डोळ्यासमोर नसेल ना माझ्या तर. गौरीजी, तुम्ही प्लीज शांत व्हा. आपल्याला तिची काळजी वाटते कारण आपला जीव आहे तिच्यावर. आपल्या प्रेमाचा पाय आहे बिट्टी. आणि बाकीचे काय विचार करतात हे महत्वाचं नाहीये. आपण दोघं काय विचार करतो हे तिच्यापर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. आणि इतरांना काय वाटतं हे आपण नाही ना ठरवू शकत. आपल्या तिघांचं नातं किती घट्ट आहे हे मात्र आपण तिच्या मनावर बिंबवूच शकतो. आणि तिचा बाबा म्हणून हे कर्तव्य मी पार पाडेन. आणि तुम्हाला साथ देणं माझं कर्तव्य. असं म्हणतात वास्तू तथास्तू म्हणत असते. आज या घरची सून म्हणून या वास्तूकडे घरातल्या सगळ्यांचं सौख्य मागते. हे घर प्रेमानं बांधून ठेवायचं बळ दे मला. चंदू, झाली ना सगळी तयारी? तयारी कसली? चंदू, तुला तांदूळ काढून ठेवायला सांगितले होते की नाही? तांदूळ तांदूळ भिजवून शिजवून भात तयार आहे. तुम्ही फक्त सांगा कधी भरवायचंय त्यांना. अरे चंदू, हा, चंदूनेच केलंय सगळं. म्हणजे मी काय म्हणतोय, नवीन जोडप्याला कोणी कच्चे तांदूळ देतं का? कच्चे तांदूळ. सगळी तयारी झाली, सगळी तयारी झाली. म्हणजे बेडरूम आहे ना, बेडरूम पण सजवून ठेवलाय. तुम्ही चला. चंदू, अरे काय करायचं रे तुझं? अरे आता येतील सगळी मंडळी, दारापर्यंत पोहोचली सुद्धा असतील. उशीर झालाय ना आता. खुर्च्या घेऊन जाऊ का त्यांना? तुम्ही इथे काय करताय? यांनी केलेले घोळ निस्तारतीये. काय झालं? यांनी स्वागताची तयारी बेडरूमच्या बाहेर करून ठेवलीये. आणि मापट्यात घालण्यासाठी तांदूळ सांगितले होते तर यांनी शिजवून भात करून ठेवलाय. मी मापट्यातूनच घेतलं होतं तांदूळ. एक मिनिट टेन्शन घेऊ नका. दुसरे तांदूळ असतील ना, आपण करू ना पटापट तयारी. बघ चंदू, चल काय करायचं ते नेमकं सांग. हा, सांगा तुम्ही. म्हणजे टेन्शन घेऊ नको, मात्र तू शांत हो. ओके. बराच वेळ झाला आता, चला ना. अरे तू थांब ना, तुला काही घाई आहे का? पण आपण का थांबलोय? नेहमी तर जातोस ना घरात. नेहमी तर जातो ना घरात, पण आज नेहमी सारखं नाहीये. का? बरं ठीक आहे, यांना दोघांना नका नेऊ, पण मला तरी जाऊ द्या ना. नाही, नो नेवर. आईने सांगितलं तिघांनाही थांबवायचं. का? मी नंदे आजीला जाऊन विचारते. अगं बिट्टी, ए बिट्टी. रेवती, आता तू कर औक्षण. अगं तू वाळस ना बस. अगं पण तुझा मान आहे. घे. हो.
अगं बिट्टी, फक्त नवरा नवरीला लावायचा असतो टिळा. जोपर्यंत मला टिळाने लावत तोपर्यंत मी घरात नाही येणार. अगो बाई, रेवती लाव बाई तिला टिळा. आकर बाळा. वेलकम होम गौरी. बिट्टी या. नाही नाही, हा नाही, आत नाही यायचं. का? आम्ही घरात नाही यायचं का? अजिबात नाही. जोपर्यंत तुझे आई बाबा नाव घेत नाही तोपर्यंत नाही यायचं आत. परत ना? हो तर घ्यायला तर लागणारच. घे ग गौरी, खूप छान असं नाव घे. गौरी होऊन जाऊ दे. काय विचार काय करते? दिवसभर उखाणे घेऊन स्टॉक संपला वाटतं. तोरणदारी मंगल रांगोळी अंगणात. तोरणदारी मंगल रांगोळी अंगणात. पार्टनरचं नाव घेते. आई आणि बिट्टी आल्या घरात. अगं बाई, छान छान. रुद्र भाऊजी, आता तुम्ही नाव घ्या. माझं काय? माझा कुठे गृहप्रवेश आहे? मी तर नेहमी येतो या घरात. अच्छा, म्हणजे तुला घरात यायचं नाहीये तर ठीक आहे.